नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण मुगाचं तिखट आंबट वरण ही रेसिपी बघणार आहोत. तसेच पटकन होणारी खोबऱ्याची चटणी याची सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे. त्यामुळे वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया. मुगाचं तिखट आंबट वरण बनवण्यासाठी मी येथे 100 ग्रॅम एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ बनवायच्या आधी एक 10 ते 15 मिनटं ही डाळ आपल्याला भिजवत ठेवायची, म्हणजे काय डाळ लवकर शिजते. तर 2 ते 3 वेळा मी ही डाळ धुतलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे. आता तिखट आंबट बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. त्यासाठी येथे आपल्याला एक छोटा कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, मिरच्या, कच्चा आंबा इथे मी घेतलेला आहे आणि तसेच कोथिंबीर, हे सगळं आपल्याला मुगाचं तिखट आंबट वरण बनवण्यासाठी लागणार आहे. आपण यामध्ये कांदा, टोमॅटो आणि मिरची, कोथिंबीर कापायचे ते सर्व बारीक कापून घेऊया. सगळ्यात पहिले मी कांदा कापून घेणार आहे. त्याआधी तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे, सोपे, खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. बोलता बोलता आपल्या इथे कांदा आणि टोमॅटो कापून झालेला आहे. तसेच मिरची, कोथिंबीर तीसुद्धा आपण येथे कापून घेतलेली आहे. आता या ठिकाणी जे लसूण आहे ते आपल्याला दगडी खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहे. तर लसूणसुद्धा आपण ठेचून घेऊया. लसूण ठेचून झाल्यानंतर आपण कढीपत्तासुद्धा काढून घेणार आहोत. आमटीसाठी लागणारं सर्व साहित्य इथे आपलं बारीक चिरून झालेलं आहे. आता गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 पळ्या एवढं तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा एवढं या ठिकाणी जिरं घालून घ्यायचं आहे. तर आपण यामध्ये जिरंसुद्धा घालून घेऊया. आता जिरं छान उफलल्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी अर्धा चमचा एवढं हिंग घालून घेतलेलं आहे. आता हिंगसुद्धा खूप छान उफललेला आहे. तसेच कढीपत्ता घालून घेऊया. कढीपत्ता छान तडतडल्यानंतर आपण दगडी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं जे लसूण आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपण यामध्ये लसूणसुद्धा घालून घेऊया. अगदी सोपी आणि पटकन होणारी फोडणी आहे. आता आपण जे चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि बारीक कापून घेतलेला जो कांदा आहे आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर बारीक चिरलेला कांदासुद्धा घालून घेऊया. आता या ठिकाणी कांद्याला छान ब्राऊनसर रंग येईपर्यंत आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर आपण तेलावर छान असा कांदा परतवून घेऊया. कांदा बऱ्यापैकी शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो छान गळेपर्यंत आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व जे साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे सगळीकडून सर्व साहित्य एकदम व्यवस्थित शिजलं जाईल. आता यामध्ये मी 1 चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे. आता हळदीचा वास मुळेपर्यंत आपल्या यामध्ये छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी मी रंगासाठी काश्मीरी लाल पावडर आणि तसेच लाल तिखट हे दोन्हीसुद्धा घातलेलं आहे. आता हे पुन्हा आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपली फोडणीसुद्धा खूप छान होते आणि आपल्या रेसिपीला चवसुद्धा खूप छान येते. आता आपण भिजत घातलेली जी डाळ आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. तर मूग डाळ मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर 1 वाटी भरून होईल पहिले तेवढं पाणी घातलेलं आहे आणि तसेच त्यानंतर पुन्हा 1 अर्धी वाटी एवढं पाणी या डाळीमध्ये मी घालणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की काय डाळ खूप छान शिजणार आहे, त्यामुळे आपण यामध्ये अगोदरच एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. तसेच मी गरम पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे, त्यामुळे डाळ लवकर शिजायला मदत सुद्धा होईल. आता या डाळीला छान उकळ येण्यासाठी आणि तसेच डाळ लवकर शिजण्यासाठी आपण यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे. 1-10 मिनिटांनी आपल्या डाळीला छान उकळ येईल तोपर्यंत आपण आपली खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी बघून घेऊया. त्यासाठी मी अर्धी वाटी एवढी खोबऱ्याची कवड स्लायसरवर किसून घेतलेली आहे आणि तसेच कोथिंबीर, मिरची, लसूण तसेच छान चव येण्यासाठी कच्ची कैरी ही कापून घेतलेली आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी किंचितशी साखर घालून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मिक्सरमधून आपल्याला बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. थोडंसं पाणी मी या ठिकाणी घातलेलं आहे. तर या ठिकाणी मस्तपैकी आंबट गोड आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. तोपर्यंत आपल्या डाळीला उकळसुद्धा खूप छान आलेलं आहे आणि बघून घेऊया आपली डाळ कितपर्यंत शिजली आहे. जवळपास अर्ध्यापर्यंत आपली डाळ शिजलेली आहे, म्हणजे 70 ते 80% या ठिकाणी डाळ शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अजून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. जवळपास मी पाऊण वाटी एवढं पुन्हा यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे अजून डाळ छान शिजेल आणि आता आपण कापून घेतलेली जी कैरी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. तसेच चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत.
जर अगोदरच कैरी घातली असती तर ती पूर्ण स्मॅश झाली असती, म्हणजे खूप शिजली असती. त्यामुळे आपण 70 ते 80% डाळ शिजल्यानंतर यामध्ये कैरी घालून घेतलेली आहे. आता एक 5 मिनिटं अजून छान आपल्याला ह्याला उकळ येऊन देण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता आपल्या डाळीला छान अशी उकळ आलेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकलेला आहे आणि तसंच एक छोटी वाटी भरून होईल एवढं किसलेलं ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे. सर्व डाळ व्यवस्थित पैच्या साहाय्याने ढवळून घेऊया. एक 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे अजून छान उकळी येईल आणि गरम मसाल्याचा सर्व वास मोडला जाईल आणि तसेच कैरीसुद्धा खूप छान शिजली जाईल. ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि येथे मस्तपैकी आपलं तिखट आंबट वरण तयार झालेलं आहे. काही वेळेला काही जण काय करतात, पहिलेच मूग डाळ शिजवून घेतात. पण नक्कीच तुम्ही ज्या प्रकारे मी आता सांगितली ना त्याप्रमाणे डाळ करून बघा, म्हणजे काय होतं त्यामुळे डाळीला चवसुद्धा खूप छान येते. आता सीझन आहे म्हणून मी कच्ची कैरी टाकलेली आहे. जर कच्ची कैरी नसेल तर तुम्ही या ठिकाणी आमसूलसुद्धा घालू शकता. चला तर आपण आपल्या दोन्ही डिश गरम गरम भातासोबत सर्व करून घेऊया. गरम गरम भातावर हे तिखट आंबट वरण आणि चटणी, वाव क्या बात आहे. खरंच खूपच छान याची चव लागते. तर नक्कीच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे तिखट आंबट मुगाच्या वरणाची रेसिपी ट्राय करून बघा. तर तुम्हाला माझ्या आजच्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.